नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेवग्यांच्या शेंगांची डाळ टाकून केलेली आमटी. शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि मध्यम आकाराचे त्याचे तुकडे करायचे आहेत. त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे बटाटे बारीक चिरून घ्यायचे आहेत. गरजेनुसार पाणी टाकायचे आहे आणि कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. शेवगा आणि बटाटा शिजवून घेतल्यानंतर थोडीशी मूग डाळ टाकायची आहे आणि त्याच्याही 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये तेल टाकायचे आहे. तेल चांगले तापले की त्यात जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची. जिरे मोहरीची फोडणी तडतडली की त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा आहे तो टाकायचा. लाल होतपर्यंत तो कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो त्यामध्ये टाकायचे. कांदा आणि टोमॅटो एकजीव करून व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये हळद, लाल मसाला आणि सांबर मसाला टाकायचा आहे थोडासा चव येण्यासाठी. सगळं छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर जी आपण डाळ शिजवून घेतलेली होती ती घोटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये टाकायची. सर्व मिक्स करायचं. थोडंसं पाणी टाकायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता, किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार. आता यामध्ये शेवगा आणि बटाटा जो आपण शिजवून घेतलेला होता तो टाकायचा आणि गरजेनुसार मीठ आणि याला एक उकळी येऊन द्यायची आहे. कोथिंबीर टाकायची. तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगांची आमटी.